शिवाजी पार्कवर जाणं म्हणजे एका देवळासारखं होतं। देवाकडून प्रसादही मिळायचा, कधी टपल्यांचा तर कधी स्टंपचा, असं सांगत सुप्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी आचरेकर सरांच्या आठवणी जागवल्यात। क्रिकेट महर्षी रमाकांत आचरेकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार तसंच क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते। अनेक जे खेळाडू त्यांनी घडवले, त्यांचे कुटुंबीय ते सगळे तुमच्या बरोबर आहेत आणि त्याच्यातूनच तुम्हाला ध्येय मिळावं अशा प्रकारची अपेक्षा आहे। आणि त्याबरोबरच त्यांनी जे उत्तम खेळाडू तयार केले, अनेकांना प्रोत्साहित केलं, अनेकांना प्रशिक्षित केलं, त्यांच्यातही अस्वस्थता आहे। त्यांनी ती अस्वस्थता, दुःख हे सोडून दिलं पाहिजे आणि त्यांनी जो आपल्याला रस्ता दाखवला त्या रस्त्याने जाऊन आपण कमीत कमी काही ना काहीतरी त्या संदर्भातले, त्या दर्जाचे खेळाडू तयार करण्यासाठी आपण हातभार लावणं हीच त्यांच्याबद्दलची खरी कृतज्ञता आहे। शिवाजी पार्कात येऊन क्रिकेट खेळणं हे आम्हाला देवळात जाण्यासारखं होतं आणि समोर सर दिसायचे। आमच्यात जेवढा दम असायचा तेवढा आम्ही दम लावून प्रॅक्टिस करायचो आणि ऑब्व्हियसली देवळात गेल्यावरती तुम्हाला प्रसाद मिळतोच। सरांचाही अंदाज थोडा वेगळा होता प्रसाद द्यायचा आणि इकडे सरांचे जेवढे स्टुडंट्स बसलेत तेवढ्या सगळ्यांना कधी ना कधी तो एक्सपिरियन्स आला असेल। कधी स्टंपने मिळायचा प्रसाद, कधी कधी टपली मिळायची की मला मिळालेली आहे। सरांची फॅमिली मला खूप जवळची होती आणि आहे। तुम्ही दरवेळी माझ्या बरोबर उभे राहिलेत लहानपणापासून। मी आज एवढं सांगून जाता जाता पण की सर आय लव्ह यू व्हेरी मच, मे योर सोल रेस्ट इन पीस। आणि एक काहीतरी गावासारखं वाटतं मला, जीना यहाँ मरना यहाँ इसके सिवा जाना कहाँ। जी चाहे जब हमको आवाज दो, हम हैं वही हम थे जहाँ, अपने यही दोनों जहाँ, इसके सिवा जाना कहाँ। लव यू सर, लव यू वेरी मच।